विस्माच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे आणि या आपल्या आजच्या परिषदेला महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी रोजगार हमी मंत्री आणि विद्यमान राज्यपाल परमादरणीय श्री बागडे साहेब, गडकरी साहेब थोड्याच वेळामध्ये इथं पोहोचणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील, साखर आयुक्त श्री कोलतेजी, आमचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे, VSI राज्य साखर कारखाना संघ आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष राहिलेले आणि माजी सहकार मंत्री राहिलेले माननीय दांडेगावकर साहेब, विस्माचे अध्यक्ष की ज्यांच्याकडं नेहमीच एक कल्पक दृष्टी राहिलेली आहे, असे आमचे आदरणीय श्री ठोंबरे साहेब, माननीय राऊत साहेब, शेखरजी गायकवाड, कडू पाटील आलेत का नाही मला माहिती नाही अजून. पुढे या ना, मग पुढे या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे DG श्री कडू पाटील, इंडस्ट्रीतले सर्व प्रतिनिधी वर या पाहिजे, आणि सर्व सहकारी बंधू आणि भगिनींना. आता मला खरं तर मला आज वेळ मिळेल का नाही असं वाटलं होतं, परंतु ठोंबरे साहेबांनी आग्रह केला आणि मी या ठिकाणी आज उपस्थित होऊ शकलो आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकलो, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज आपण साखर धंद्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी किंवा हा व्यवसाय सस्टेनेबल करण्याच्यासाठी काय नवीन तंत्रज्ञान आहे किंवा काय नवीन बाय प्रॉडक्ट्स आहेत, याच्यावर आपण सगळेजण या ठिकाणी आपण चर्चा करतो. तसं पाहिलं तर आज राज्यातली आणि देशातली ही साखर इंडस्ट्री डेथबेडवर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रातली साखर कारखानी, मग ती सहकारी असो किंवा प्रायव्हेट असो, ही अतिशय अडचणीमध्ये आहे आणि अडचणीत येण्याची अनेक जी कारणं आहेत, त्याच्यामध्ये मुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे कपॅसिटी ॲडिशन झालेलं आहे. त्यामुळं ज्यांनी कपॅसिटी ॲडिशन केलेलं आहे त्यांना वाटतं मीच सगळा ऊस गाळला पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूचे छोटे प्लेयर्स आहेत, तर त्यांचा ऑक्सिजन बंद होऊन जातो कारण त्यांना ऊसच मिळत नाही. आता काही प्लेयर तर असे आलेले आहेत, किती भाव द्यायचा, किती कपॅसिटी वाढवायची, किती तोडणी वाहतूक कमिशन द्यायचं, या सगळ्या अडचणी आपण आपल्या हाताने तयार केलेल्या आहेत. आणि या कपॅसिटी ॲडिशनमुळं
ऊसाची उपलब्धता म्हणजे ठोंबरे साहेब मला माफ करा, मी बायो एनर्जी आणि या विषयावर काही फार बोलणार नाही, पण मी एकंदरच शुगर इंडस्ट्रीचा देशाचा आणि राज्याचा काय नक्की आपण कुठे उभा आहोत याच्या संदर्भामध्ये मला आपल्यासमोर काही बाजू या ठिकाणी मांडायची. आता ऊसाची उपलब्धता कमी आहे, त्याचं कारण आपलं ऊसाचं उत्पादन सरासरी एकरी 40 ते 45 टनाच्या वरती नाही. आता आपण याची भाषा करतो, त्याच्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतला, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी पुढाकार घेतला, अमेरिकेतल्या विद्यापीठाच्या बरोबर करार केले. VSIमध्ये ठोंबरे साहेब पण आहेत, साखर आयुक्त पण आहेत, दांडेगावकर साहेब आहेत, बाबासाहेब आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला AI टेक्नॉलॉजीवर जर आपण गेलो तर तज्ज्ञ असं सांगतात की आम्ही हे तुमचं 40 टनाचं उत्पादन 100 ते 120 दिवसापर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजीज आपण आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनातून आज जी ही बैठक किंवा हा परिसंवाद आयोजित केलेला आहे, तर त्याच्यामुळे आपल्यासमोर एकच आहे की जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन करणं, जास्तीत जास्त दिवस कारखाना चालणं आणि त्याच्यानंतर मग आधुनिक पद्धतीने कारखाना चालणं, खर्च कमी, उत्पन्न वाढलं पाहिजे आणि याच्यासाठी नवीन आपल्याला सतत नवीन प्रयोग केले पाहिजेत. आज गेला सीझन आपण जर पाहिला तर 160 दिवस किमान साखर कारखाना चालला पाहिजे. गेल्या वर्षी बागडे साहेब 90 दिवस 100 दिवस याच्या पुढे कारखाने चालले नाहीत. आता जर 12 महिन्यातले जर समजा 6 महिने जे कारखाने चालले पाहिजेत अशी अपेक्षा आहे, ते कारखाने जर बंद 3च महिन्यात करायला लागले, 80 दिवसात करायला लागले, 90 दिवसात करायला लागले, तर जो कायमचा आपला कारखान्यातला कर्मचारी वर्ग आहे त्यांना बाकीच्या महिन्यामध्ये बसून घरी त्या ठिकाणी आपल्याला पगार द्यावा लागतो. त्याच्यातून काही प्रश्न तयार होतात. आता आपण बोलतोय की बायो एनर्जीची कॉन्फरन्स आहे, आपण CBG केला पाहिजे, केलाच पाहिजे. इथेनॉलच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने धोरण घेतलं, सगळ्यांना सांगितलं तुम्ही इथेनॉलचे प्लांट टाका. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम त्यांनी आणली, बँकांनी आपल्याला कर्ज दिलं आणि आपण प्लांट टाकले. आणि ही कमिटमेंट होती की तुम्ही जेवढा जास्त इथेनॉल निर्माण कराल तसा तो सर्व इथेनॉल आमच्या ऑइल कंपनीज केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या खरेदी करतील. पण गेल्या वर्षीचं वास्तव असं आहे की ऊसापासून जे इथेनॉल तयार झालं ते फक्त 30% फक्त या कंपन्यांनी खरेदी केलं आणि 70% इथेनॉल आज ग्रेन बेस किंवा मल्टीफीड याच्या माध्यमातून ते केलं. आता आपण कर्ज तर काढलं, व्याज तर भरतोय, मग आता इथेनॉलला उचलच नसेल तर करायचं काय त्याचं? आणि मग एक नवीन प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहिला. त्यातल्या त्यात आता हे इराण आणि अमेरिकेच्या मध्ये आणि बाकीच्या देशांमध्ये जे युद्ध चाललेलं आहे त्यामुळं ऑइलची परिस्थिती वेगळी आहे. पुढं आणखीन नवीन भीती येऊ घातलेली आहे. आणि अशा वेळेला या सगळ्या गोष्टी करण्याच्यासाठी आपली व्हायबिलिटी अडचणीत आलेली आहे.
नवीन प्रकल्प करायचे ठीक आहे, आपण करू. पण आणखीन एक मी इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो की हवामान तज्ज्ञांनी जे सांगितलेलं आहे की यावर्षी अल निनोचा प्रभाव राहणार आहे आणि अल निनोचा प्रभाव राहील त्यावेळेला पर्जन्यमान कालच सांगितलं की 90% पुढे जाणार नाही. खरं तर ते नेहमी 150पेक्षा वरती वगैरे असतं. म्हणजे येणारं वर्ष हे दुष्काळी वर्ष आहे असं समजूनच आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे. असं समजूनच आपण पुन्हा कारखाने किती दिवस चालतील मला माहिती नाही, तर ही तयारी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती राहणार आहे. या चालू असलेल्या युद्धामुळं तज्ज्ञ जे सांगतात, मी काही तज्ज्ञ नाही आर्थिक क्षेत्रातला, पण तज्ज्ञ जे सांगतात की एक फायनान्शियल क्रायसिस हा भारताच्या समोर मोठा राहणार आहे. आणि हा जो फायनान्शियल क्रायसिस आहे हा 1 वर्षापुरता 2 वर्षापुरता नाही, तर त्याला किमान 3 ते 5 वर्ष आपल्याला त्या परिस्थितीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. मग जगामध्ये जर आर्थिक मंदी आली, आज अमेरिकेसारख्या देशावर 40 ट्रिलियनचं त्यांच्या देशावर कर्ज आहे. आपण 5 ट्रिलियनपर्यंत आपली इकॉनॉमी घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो. आणि बऱ्याच वेळेला असंही होतं हे जे धोरणामधलं सातत्य असलं तरच एखादा विषय पुढे जाऊ शकतो. ज्या वेळेला राज्याचं अर्थसंकल्प मांडला मी भाषण करताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आपण डावोसला जातो, करार करतो, इन्व्हेस्टमेंट आणतो, त्यांना पॅकेजेस देतो, जमीन काढून आपली देतो, पाणी काढून आपण आपलं देतो. आणि मग अशा वेळेला आपली ही जी आपल्या देशातली जी किमान राज्यातली जी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीवर साधारणतः 50 लाख शेतकरी, 10 लाख मजदूर, तोडणी कामगार वगैरे आणि 1.5 लाख कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा भवितव्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आजच्या तारखेला एकूण 210 कारखाने आहेत आणि ज्याच्यामध्ये सहकारी 103 आहेत आणि खाजगी 107 आहेत. या साखर उद्योगामधून जो काही टर्नओव्हर होतो तो 55,000 ते 66,000 कोटी रुपये इतका टर्नओव्हर या इंडस्ट्रीतून होतो. आणि साखर आयुक्त साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा साखर उद्योग महाराष्ट्रातला राज्य सरकारला दरवर्षी 8,000 कोटी रुपयाचा महसूल मिळवून देतो. आता हीच इंडस्ट्री अडचणीत आली तर सगळ्यात पहिला परिणाम कोणावर होईल तर तो राज्य सरकारचं हे 8,000 करोडचं उत्पन्न तुम्हाला शिल्लक ठेवायचं की नाही ठेवायचं हा त्याच्यावरचा पहिला परिणाम होईल. आणि मग हे सगळं करत असताना ज्यावेळेला सभागृहात चर्चा झाली, मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं, बैठक बोलायचं ठरवलं, त्यांनी बैठक घेतली. बाबासाहेब होते, आम्ही सगळे होतो. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण राज्याचे प्रश्न असतील ते राज्यात सोडू आणि धोरणात्मक केंद्र सरकारच्या लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण दिल्लीला जाऊन संबंधितांची भेट घेऊन आपण त्या ठिकाणी आपण हे ठरवू. तर परवा 27 तारखेला नवी दिल्लीला केंद्रीय सहकार मंत्री तथा गृहमंत्री माननीय अमित शहांनी एक बैठक बोलवली होती. त्याला शिवराज सिंग चौहान साहेब होते उपस्थित, दुबे साहेब उपस्थित होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, बाबासाहेब होते, दांडेगावकर साहेब होते. बरंच मोठं डेलिगेशन होतं, कारण
साखर आणि कांदा या दोन्ही विषयाच्या संदर्भात आहे. आणि कांद्याचा उल्लेख एवढ्यासाठी की शेतकऱ्याची एक अशी धारणा झालेली आहे, मग तो ऊस परिपक्व असो नाही तर नसो, माझं रान रिकामं झालं पाहिजे आणि मला तिथं दुसरं पीक घेता आलं पाहिजे. आणि काही भागामध्ये हे कांद्याचं पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. आता जर एवढा महत्त्वाचा हा जर उद्योग आहे, हे मला संधी दिली केंद्रीय सहकार मंत्र्यांनी, मी तिथं माझ्या पद्धतीने बॅटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ही वॉज इम्प्रेस्ड. तुम्ही पण होते. आणि पुढं जे आहे त्यांना आपण एक लक्षामध्ये आणून दिलं की 2018मध्ये FRP 2750 होती, नंतर 26-27ला ते 3650 झाली. 9 वर्षामध्ये जवळजवळ 900 रुपये म्हणजे 29.49% इतकी FRP झाली. पण याच काळामध्ये साखरेची मिनिमम सेलिंग प्राईस MSP आपण ज्याला म्हणतो ती मात्र 3100 रुपयावरच राहिली. आणि म्हणून आपली पहिली मागणी होती की तुम्ही MSPमध्ये वाढ केली पाहिजे. आणि मला आनंद आहे की त्याचा त्यांनी पॉझिटिव्हली विचार करायचा प्रयत्न केला. आपण ही MSP 3100 वरून 4300 रुपयावर नेली पाहिजे. मागताना तर कमी मागून चालत नाही, किती देतील तो भाग वेगळा, कारण शेवटी प्रोडक्शन किती आहे, डिमांड किती आहे आणि सप्लाय किती आहे, ही परिस्थिती आहे. दुसरा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला की शुगर एक्सपोर्टवर बॅन घातलेला आहे. आता आपली कॉम्पिटिशन नेहमी ब्राझीलची आहे, ब्राझीलच्या नंतर भारतच आहे. ब्राझीलचे लोक काय करतात, ज्या वर्षी अडचण असेल त्या वर्षी ते इथेनॉल किंवा दुसऱ्या मार्गाला जातात आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखरेची गरज असेल त्यावेळेला ते साखरेमध्ये जातात. त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे कारण टेक्नॉलॉजी असलेले कारखाने ते आहेत सगळे, आणि म्हणून ती एक मागणी आपण तिथं केलेली आहे. त्याच्यानंतर हा जो साखरेच्या निर्यातीचा विषय जो आहे, याच्यामध्ये धोरणात्मक सातत्य नसल्यामुळं आयदर ऊसाच्या बाबतीत किंवा कांद्याच्या बाबतीत इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतावर फार लोकांचा विश्वास नाही आहे. आणि तुम्ही कधी सप्लाय बंद करा, लॉंग टर्म पॉलिसी पाहिजे आपली, पण ती लॉंग टर्म पॉलिसी नसल्यामुळं आज तिथं अडचणी होतात. आणि मग आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम होतो. ज्यावेळेला ही नॅशनल बायोफ्युएल प्रोग्राम आणला गेला त्यावेळेला केंद्राने आपल्याला सांगितलं तुम्ही प्रोजेक्ट लावा, आम्ही मदत करतो. आजच्या तारखेला 424 कोटी लिटर ही इथेनॉलची स्थापित क्षमता आपल्या राज्यातली आहे. पण गेल्या वर्षी महाराष्ट्राला जर मिळालं म्हणजे अंबटन किंवा कोटा, तो फक्त 116 कोटी लिटरचाच मिळाला. 30% ऊसापासून आणि 70% ग्रेन किंवा मल्टीफीडपासून झालेला आहे. आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती आपण त्यावेळेला लक्षात आणून दिल्याच्या नंतर याच्यावर देखील त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवलेला आहे. इथेनॉलच्या किमतीमध्ये सुद्धा आपण वाढ करण्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे. आणि हे मी त्या बैठकीमध्ये लक्षात आणून दिलं की आज सरकार FRP ठरवतं, केंद्र सरकार, MSP तुम्ही ठरवता. आणि मग जर समजा FRP मधला आणि MSP मधला जो गॅप आहे, आता मी 2 कारखाने चालवतो. आमचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सहकारी कारखाना आहे आणि पराग शुगर आमचा हा एक ग्रुपचा कारखाना आहे. आणि दोन्ही कारखाने आम्ही चालवतो. कधी आम्हाला लॉस आला नव्हता. यावर्षी 20-30 कोटीपर्यंत
आम्ही मायनसमध्ये जाऊ, अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्या दिवशी 1 टन ऊस गाळपाला येतो कारखान्यात, त्यावेळेला त्याचं क्रशिंग करून साखर बाहेर पडत असताना त्या फॅक्टरीनी पर क्विंटलला 500 रुपयाचा लॉस त्यांनी त्या ठिकाणीच केलेला असतो. तर याच्यामधून एक गंभीर चुनौती तयार झालेली आहे. आज जर सगळ्या साखर कारखान्यांची बॅलन्स शीट पाहिली तर ठोंबरे साहेब, तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या सीझनसाठी बँका कर्ज देतील तुम्हाला? आणि मग जर कर्ज देणार नसतील तर त्यांना बेलआउट पॅकेज काहीतरी दिलं पाहिजे. आणि बेलआउट पॅकेज देण्यासाठी आपण एक मागणी केलेली आहे की जुनी जेवढी कर्ज आहेत त्या कर्जांचं पुनर्गठन करणं गरजेचं आहे. आणि त्याचा कालावधी साधारणतः 10 ते 12 वर्षाचं रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉरिटरियम पिरियड त्या कारखान्यांना दिला पाहिजे, तरच त्यांना फिनान्शियली याच्यामध्ये होईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनीच मीटिंग बोलवली होती, त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही गेलो होतो. सगळ्यांनी अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडले. पण आता जर समजा सहकारी बँकांना जर कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल, मागची ही सगळी बॅलन्स शीट पाहिल्याच्या नंतर, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी जसं पवारसाहेब असताना सेफासू वगैरे वेगवेगळी लोन्स उपलब्ध करून दिली होती, तशी काहीतरी स्कीम केंद्राने आखली पाहिजे, अशा प्रकारची एक मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ते सांगत असताना त्यांना हेही सांगितलं आहे की आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, NCDC यांना सगळ्यांना स्पष्ट सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात, गेल्या पाहिजे. आणि केंद्र सरकारच्या आपण हेही लक्षामध्ये आणून दिलं की तुम्ही जर MSP 31 रुपयावरून 43 रुपयावर गेलात तर याच्यातून मोठ्या प्रमाणात GST सरकारला सुद्धा मिळू शकतो, जो आज मिळत नाही. आपण तिथं मागणी करत असताना ज्यूस आणि सिरप एथेनॉलच्यासाठी 72 रुपये प्रति लिटर तथा हेवी इथेनॉलचे बी हेवी आपण ज्याला म्हणतो 68 रुपयेपर्यंत वाढवली पाहिजे. जो आत्ताचा दर 65 आहे तो 72 करा, 60 आहे तो 68 करा. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक सकारात्मक विचार त्याच्यामध्ये येतो. ड्युएल पॉलिसीच्या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. इंडस्ट्रीला म्हणजे कोका कोला, पेप्सी वगैरे हे जे पेय आहेत आणि मग स्वीट बनवणारे लोक बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, तर ड्युएल प्राइसिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणली पाहिजे. आता एक शुगर केन कंट्रोल ऑर्डरमध्ये सुद्धा केंद्र सरकार काही बदल करू इच्छितं. त्याचा त्यांनी ड्राफ्ट प्रसिद्ध केलेला आहे. राज्य सरकारांच्याकडून देशातल्या आणि मग व्यवसाय असेल, राज्य साखर कारखाना संघ असेल, नॅशनल फेडरेशन असेल, सगळ्यांची मतं घेऊन मग तुम्ही आम्हाला याच्यामध्ये या केन कंट्रोल ऑर्डरमध्ये जसं आपल्याला काय लागू आहे, आपली FRP केंद्र ठरवतं आणि मग आपल्याला ज्या वेळेला हे गुऱ्हाळं चालतात, खरं तर 100 टनाच्या वरती गुऱ्हाळ असताच कामा नये. आज काही गुऱ्हाळं खांडसारी वगैरे, जागरी पावडर वगैरे बनवणारे लोक 3-3 हजार टन क्रश करतात. त्यांना कुठली FRP लागू नाही आहे, त्यांना एन्व्हायरमेंटचे रूल्स लागू नाही आहेत, त्यांना कधी चालू करायची कधी बंद करायचं याचं साखर आयुक्तांच्याकडून लायसन्स घ्यावं लागत नाही आहे. मग हे जर सगळं करायचं असतील तर या गुऱ्हाळांची किंवा याच्यापासून असणारी तुमची कपॅसिटी किती असली पाहिजे आणि त्याला केन कंट्रोल ऑर्डरमध्ये जर आणलं तुम्ही तर कायद्याने तुम्हाला त्यांच्यावर बंधनं घालता येतील, तोपर्यंत तुम्हाला घालता येणार नाहीत. ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक विषय असा सातत्यानं चर्चा केला जातो
की UP मधल्या मिल्सला एवढं परवडतं, तुम्हाला महाराष्ट्रातल्या मिल्सला का नाही परवडत? पण UPची परिस्थिती अशी आहे की UPचा शेतकरी स्वतः ऊस तोडून आणतो आणि तो कारखान्याला नाही देत, कारखान्याने निर्माण केलेली जी सेंटर असतात त्या सेंटर्सला देतो. त्यामुळं आपला जो हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टचा खर्च जो आहे तो खर्च आपण जर पाहिलं तर मग द्विपक्षीय करार होतो. मग दरवर्षी 2 वर्षांनी 3 वर्षांनी एवढे वाढवून द्या, तेवढे वाढवून द्या, हे सगळं होतं. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या साखरेचा जो आपल्याला ॲडिशनल परिणाम दिसतो तो 1000 ते 1100 रुपये जास्त आपल्याला खर्च याच्यामध्ये येतो. आता आपण जर गुजरातमध्ये पाहिलं तर गुजरातमध्ये जरी तुम्ही FRP देण्यासाठी एका हप्त्यात दिली पाहिजे रिकव्हरीच्या बेसवर, हे जरी सरकारचा निर्णय असला आणि शेतकरी संघटनांच्या दबावाखाली येऊन आपण हे मांडणार जरी असलो तर आजही गुजरातमध्ये 3 हप्त्यामध्ये FRP दिली जाते. मी सहज विचारलं गुजरातच्या काही लोकांना, मी नॅशनल फेडरेशनचा अध्यक्ष होतो 5 वर्ष, तेव्हा सगळ्यांशी संपर्क यायचा. परंतु गुजरातमध्ये लोक त्यांचं म्हणणं आमच्याकडं संघटना नाही आहेत त्यामुळे आम्हाला कोण विचारत नाही, आणि आमच्याकडचे लोक इतके श्रीमंत आहेत की ते पैसे न्यायला पण येत नाहीत, ठेवी ठेवतात, कारखान्यात ठेवतात. मी परवाच मला वाटतं आपल्याशीच बोललो मी की आता आमच्या सगळ्या साखर कारखान्यांना अडचणीत आल्यावर ते निधी उभारण्यासाठी काय काय करतात हे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. बँकेने नाही दिलं, खातं नील करायचं आहे, मग 12% काय, 15% काय, 30% काय, 35% काय, वाटेल त्या व्याजाने आपले लोक पैसे घेतात. आणि मग जर हे सगळं होणार असेल तर मग हा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न आहे. आता नवीन एक त्यांनी काढलेलं आहे बागडे साहेब की आता हे जे तोडणी कामगार आहेत, ऊस तोडणी कामगार, मुकादम वगैरे वगैरे, यांना प्रॉव्हिडंट फंडाची तरतूद लागू करा, अशा प्रकारचे आदेश आता PF कमिशनरकडून आलेले आहेत, माझ्याच कारखान्याला आलेले आहेत. आता जर आपण तोडणी कामगारांना जर म्हणजे द्यायला लागलो तर कारखाने कुठं राहतील हा खरा प्रश्न आहे. आणि याच्याबरोबर मी ज्यावेळेला राज्याचा ऊर्जा मंत्री होतो त्यावेळेला कोजेनची पॉलिसी जी आहे ती माझ्याच काळामध्ये मी ती कोजेनची पॉलिसी आणलेली आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांच्याकडे पण विनंती केली की आता विजेची किल्लत आहे, तुम्ही जरा थोडेसे आम्हाला दर वाढवून द्या कोजेनचे सुद्धा. केंद्राला विनंती केली आपण इथेनॉलचे दर वाढवून द्या. सगळं त्यांनी शांतपणानं केंद्र सरकारने सगळ्या मंत्री महोदयांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी अतिशय मीटिंगमध्ये पब्लिकली सांगितलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये मी या सगळ्या विषयावर निर्णय करतो. आणि तशी मूव्हमेंट केंद्र सरकारच्या लेवलला सुरू झालेली आहे. मी रोज त्याचा फॉलोअप करतोच आहे. का असायचं की पूर्वी आदरणीय पवारसाहेब या इंडस्ट्रीला त्यांचं एक मोठं प्रोटेक्शन होतं राज्याच्या लेवलला, देशाच्या लेवलला. पवारसाहेबांना थोडंसं आता प्रकृतीमुळं, मग अजितदादा याचं नेतृत्व करत होते, सगळे प्रश्न अजितदादा मांडत होते, केंद्रात असेल राज्यात असेल. आणि आता आपल्याला असूनी नाथ मी अनाथ सारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून गडकरी साहेबांना एक डायनॅमिक नेतृत्व आहे. आपण त्यांना, मला खरं तर हे भाषण त्यांच्यासमोर करायचं होतं पण हे प्रश्न आहेत. मला असं वाटतं जर केंद्राने असे सगळे जर निर्णय घेतले, आणि दुसरं एक इथेनॉलच्या कोट्याच्या संदर्भात ज्या वेळेला मी माननीय सहकार मंत्री महोदयांशी बोललो मीटिंग संपल्यावर, ते म्हणाले अरे दिलीप जी आप चिंता मत करो, अगले साल हम आपका इतना कोटा बढ़ाएंगे ना आप थक जाओगे.
इतना इथेनॉल आप सप्लाई नहीं कर पाएंगे, इतना कोटा हम देने वाले हैं. आता ह्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑइलच्या प्राइसेस जर वर जाणार असतील आणि इंधनाची टंचाई निर्माण होणार असेल तर सोपा उपाय आपल्याला इथं आपलं इथेनॉलचं मिक्सिंगचं पर्सेंटेज वाढवणं, आपला 100% कोटा त्यांनी घेणं, वेळेत घेणं. टँकर जाऊन उभे राहतात, 8-8, 15-15 दिवस खाली होत नाहीत, कुठूनही कुठेही अलोकेशन दिलं जातं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं करताना आपण मग बायो एनर्जी असेल, CBG असेल, इथेनॉल असेल, कोजन असेल, कार्बन क्रेडिट असेल, जैव ऊर्जा असेल, या सगळ्या विषयांच्या बाबतीत आपण पाऊलं टाकू. पण पुन्हा आपण याचाही विचार केला पाहिजे की आधीचं आपलं किती कर्ज आहे, आणखीन किती वाढवायचं आहे, आर्थिक परिस्थितीमुळं महागाई किती वाढणार आहे, दर किती वाढणार आहेत, ते आपल्याला पेलणार आहे की नाही, आपल्याला ऊस मिळणार आहे की नाही, आणि आपली स्थिती काय राहणार आहे, हे याची सगळ्याची काळजी माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे. आणि मोठं संकट या क्षेत्रावर आहे. या संकटातून बेलआउट करण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेही स्वतः प्रयत्न करत आहेत. दोन्ही मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि शिंदेसाहेब हेही प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब तर का आपल्या घरचेच आहेत, सहकार मंत्री. त्यांच्या आधी मी होतो सहकार मंत्री. त्यामुळं पॉलिसीज आणि नाना तुमच्या आधी मी विधानसभेचा अध्यक्ष होतो. माझा अध्यक्षपद नंतर आपण होता, तेव्हा मी एक विरोधी पक्षाचा सामान्य सभासद होतो. पण नानांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, त्यांना पद कुठले काय हे महत्त्वाचं नसतं. नानांना शेतकऱ्याचे प्रश्न, खेड्यातला माणूस याच्या संबंधात इतकी प्रचंड आस्था आहे की ते सुद्धा साखर कारखाना चालवतात, त्यांना सुद्धा डेअरी आहे, त्यांच्यासुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्ही काही कोणी पाहुणे नाहीत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण केंद्राच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आपण वाट बघूया, आम्ही पाठपुरावा करूच. गरज पडली तर नानासाहेब आपल्याला सुद्धा आम्हाला सहकार्य करावं लागेल. गडकरी साहेबांना आपण विनंती करू आणि बाकीचे सुद्धा आमच्या सुनेत्रा वहिनी यांनी ते सगळे आम्ही प्रयत्न करू. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा पाऊल तर पुढे टाकायचं आहे, जगायचं आहे, सस्टेन व्हायचं आहे. त्याच्यासाठी फार विचारपूर्वक सगळ्या कारखान्यांनी हात काय पांघरून पाय पसरावेत, अंथरून पाहून पाय पसरावेत, असं करायला लागेल आपल्याला. नाहीतर मग फक्त तोच आपलं रक्षण करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.